हरि उच्चारणी अनंत पापरासी, हरि उच्चारणी अनंत पापरासी, जाती नलयाक्षी क्षण मात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. प्रस्तुत भगवत चिंतन रूपी सेवे करता म्हणून किंवा गाऊन दाखवलेला अभंग. पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त माझे ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायांचा हा अभंग निवडला आहे सेवेकरिता. आणि हरिपाठ नावाच्या ग्रंथातला हा अभंग आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नामपर प्रकरणातला आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, अभंगाचा शब्दाशय भावार्थ पाहू म्हणजे कीर्तन ऐकायला सोपं जाईल. ऐका. या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर होणारा फायदा सांगतात. माऊली म्हणतात, जर तुम्ही हरीचं चिंतन केलं, जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर त्याचा फायदा काय होईल? तुमच्या जीवनातलं सगळं पाप क्षय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल. हरि उच्चारणी अनंत पापरासी, जाती नलयाक्षी क्षण मात्रे. एका क्षणात तुमच्या जीवनातलं सगळं पाप क्षय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल. असं म्हटल्यावर एक साधक म्हणला, माऊली तुम्ही सांगितलेलं आम्ही ऐकलं, पण एखादा दृष्टांत देऊन सांगा जेणेकरून आम्हाला व्यवस्थित कळेल. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्या साधकाला एक दृष्टांत देतात की तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. माऊलीनं दृष्टांत दिला की वाळलेलं गवत जर अग्नीमध्ये टाकलं तर ते अग्निरूप होऊन जातं. किंबहुना वाळलेल्या गवताला जरी अग्नीचा स्पर्श केला तरी देखील ते अग्निरूप होऊन जातं. माऊली म्हणले त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातलं सगळं पाप क्षय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल. आणखीन एक साधक आला, माऊली तुम्ही सांगितलेलं आम्ही ऐकलं, तुम्ही सांगितलेलं आम्हाला समजलं, पण आमच्या जीवनामध्ये आम्हाला थोडीशी भीती वाटते. माऊली म्हणले कशाची भीती वाटते? म्हटले आम्हाला भूत प्रेत बाधा पिशाच याची फार भीती वाटते. माऊली म्हणले हरी हा मंत्र एवढा आघाद आहे, हरी हा मंत्र एवढा श्रेष्ठ आहे की याचं उच्चारण केल्याच्या नंतर तुम्हाला भूत प्रेत बाधा पिशाच काहीच करू शकणार नाही. हरि उच्चारण मंत्र पय आघाद, पळे भूत बाधा भिने तेथे. तुम्हाला भूत प्रेत बाधा काहीच करू शकणार नाही. आणि असं ज्या भगवान परमात्म्याचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, शेवटी त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य सांगतायत की माझा देव कसा आहे, माझा भगवंत कसा आहे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न कळावे अर्थ उपनिषदा. या भगवान परमात्म्याचा अर्थ 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना सुद्धा कळाला नाही. इतका हा श्रेष्ठ भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. लोक म्हणले कसं करा? म्हणले लई सोपं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने हरी हरी म्हणा आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. आणि एकदा का मुखाने हरी हरी म्हणून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं की मग पुण्याची गणना कोण करी. तुमच्या पुण्याची गणना सुद्धा कोणाला करता येणार नाही, इतकं अगणित पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा सुटसुटीत भावार्थ. आता पाऊस येऊ नाही तर वार येऊ, सरळ सरळ भावार्थ सांगितला. जे होईन ते होईन, बघून घेता येईल. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमिला गणपती मावली सारजा, आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविता, आपुल्या स्तुतीला घ्यावी मती. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा, कृपा करुण रंग धरिला हाती. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तोच कृपा सिंधू पांडुरंग. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी, सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. येतो का कुळती तुझ लागे, जेने हा धर्म जितविलाची बळी. तो संभाजी जानन भाळी, तया छत्रपतीच्या चरण कमळी. साष्टांग नमन करीतसो, ऐसे नमन ऐसे नमन करोनी सकळा. हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा. चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल. त्याचबरोबर आपल्या गावात इतिहासात पहिल्यांदाच, म्हणजे याच्या आधी मला वाटतं महिला मंडळ कीर्तनासाठी टाळ घेऊन उभा राहिल्यात असं आपल्या गावात पहिल्यांदाच झाले. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजव सगळ्यांसाठी.
कारण याच्या आधी काय लहानपणापासून मी कीर्तनात महिला टाळ घेऊन उभा राहिल्या नाही बघितल्या. तुम्ही राहिलात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल संगीत कला प्रेमी लाखो फॉलोअर्स असलेलं चॅनल आमचे विशाल महाराज शिंदे इथे घेऊन बसलेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्यांचं नाव घ्यायचं राहिले. काय तर नाही नाव घेतलं नुसतं मोबाईल समोर ठेवताना आणि व्हिडिओ बंद करून टाकताना तसं व्हायचं. आणि म्हणून त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, कोणताही कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम असो, कशाचाही कार्यक्रम असो, 4 लोकांचं कौतुक हे आवर्जून केलं पाहिजे. पहिलं कौतुक करावं ज्यांनी सुंदर असं भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन केलं, अशा आयोजक नियोजक मंडळीचं पहिलं कौतुक करावं. आणि म्हणून तुम्ही सर्व गावकरी मंडळीनं मिळून, सर्व सप्ताह कमिटी मंडळीनं मिळून, आमच्या सर्व जय हनुमान भजनी मंडळीनं मिळून, आपण सर्वांना मिळून हे सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं. प्रथमतः सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर दुसरं कौतुक करावं देणगी देणाऱ्याचं आणि अन्नदान करणाऱ्यांचं. आणि म्हणून या सप्ताहासाठी ज्यांनी कुणी पंक्ती दिल्या असतील, ज्यांनी कुणी सहकार्य केलं असेल, ज्यांनी कुणी यजमानपद दिलं असेल, त्या सगळ्यांचं सुद्धा इथं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण अचानक ठरलेल्या या कार्यक्रमाला महाराज एका 24 तासाच्या आतच सगळं नियोजन झालं आणि सर्व गावकरीनं मनापासून सहकार्य केलं. पंक्ती झाल्या, यजमान झाले, सगळे झालं महाराज खऱ्या अर्थाने. म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे खरेच. आता काही लोक उगाच म्हणतात आपलं गावच चांगलं, गाव चांगलं नाही एवढे सप्ते कसे होईलेत महाराज, चांगले त्यावेळेला सप्ते होईलेत असा विचार करा. विठ्ठल हो. आणि म्हणून दुसरं कौतुक करावं पंक्ती देणाऱ्याचं आणि अन्नदान करणाऱ्याचं, ज्ञानदान करणाऱ्याचं. आता तिसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणाऱ्याचं. आता तुम्ही म्हणता हे कसं काय? अहो पंक्ती तर कुणी घालीन, आजकाल कोणापाशी काहीच कमी नाही पंक्ती घालायला, पण पंक्ती जेवायला तर लोक पाहिजेत ना. म्हणून तिसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणाऱ्याचं. आता चौथं आणि शेवटचं कौतुक करावं कीर्तन ऐकायला येणाऱ्याचं, भजन ऐकायला येणाऱ्याचं. आणि म्हणून आज पहिला दिवस आहे, यात्रेसाठी बरेच लोक गावाच्या बाहेर गेलेले आहेत. पहिलाच दिवस आहे, वातावरण सुद्धा खराब आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सर्व मायबाप मंडळी चांगल्या संख्येने उपस्थित राहिलात. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता घ्यायचंच झाले तर मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो, पण सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा अनेक शब्दात सगळ्यांची नावं घेण्याचा प्रयत्न करतो. इकडे बसलेले आमचे दादा, मामा, तात्या, जिजा, अण्णा, बाप्पा, आप्पा, भाऊ, आणखीन इकडे बसलेले आमच्या आई, बाई, ताई, काकी, मामी, आत्या, मावशी, जिजी, वहिनी, आबई, खबई, मोठ्या आई, बारकी आई, आबू आई, कबू आई, नानी, आबी, भाभी, कबी, आणखीन जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे आजच आले ते, आणि जे वातावरणामुळे घरी झोपले ते, सगळ्याला दंडवत. आणि म्हणून महत्वाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. भगवान परमात्म्यानं आपल्याला नरदेह दिला. या नरदेहामध्ये आपल्याला डोळे दिले, कान दिले, नाक दिलं, जीभ दिली, त्वचा दिली, सर्व इंद्रिय दिले महाराज. मग डोळे दिले, डोळे कशासाठी दिले? मना मोबाईल बघायला दिले नाही महाराज. डोळे कशाला दिले? तर डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहण्याकरिता आपल्याला डोळे दिले. ठीक आहे महाराज, डोळे दिले. डोळ्याबरोबर आपल्याला कानही दिले. कान कशाला दिले? याची निंदा ऐकायला, त्याची निंदा ऐकायला, याच्या टवाळ्या ऐकायला, त्याच्या टवाळ्या ऐकायला दिले का? नाही महाराज. मग हे कान कशाला दिले? तर कीर्तन ऐकायला दिले, रामायण ऐकायला दिले, शिवपुराण ऐकायला दिले, हरिपाठ, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ ऐकायला. तुम्ही ऐका रे कान, 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 ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. हे माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. आमच्या रामेश्वर महाराजांनी उत्तर दिलं की तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. त्या विठोबाचे गुणगान गाण्यासाठी कान दिले. ठीक आहे. मग डोळे दिले, कान दिले, त्याचबरोबर मुखही दिलं. मुख कशाला दिलं? याला वापस बोलायला, त्याला वापस बोलायला, याच्या संग भांडायला, त्याच्या संग भांडायला,
याला दिले का महाराज हे मुख? नाही महाराज. हे मुख कशाला दिलंय? तर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरिता हे मुख दिलंय. हे मुख कशाला दिलंय? एकमेकांशी गोड बोलायला हे मुख दिलंय महाराज. मग डोळे दिले, कान दिले, मुखही दिलं आणि त्याचबरोबर हे दोन हातही दिले. हे हात कशाला दिले? तर हे हात कीर्तनामध्ये टाळी वाजवायला दिले. हे हात अशा सुंदर अशा सप्ताहासाठी अन्नदान करायला दिले. हे हात अशा सुंदर अशा सोहळ्यासाठी ज्ञानदान करायला हे काय दिले आहेत? हात दिले आहेत. पण एक सांगू, दान करण्यासाठी सुद्धा उदार अंतकरणाची माणसं लागतात. चिंगूस माणसाकडून दान होत नाही बरं का दादा. चिंगूस माणसाकडून दान होत नाही. कारण काही काही लोक बरीच चिंगूस असतात. आता किती चिंगूस? अगदी मक्खी चूस. आता मक्खी चूस कशाला म्हणतो तुम्हाला सांगतो. महिला मंडळ एका गावात एक बाई होती. इतकी चिंगूस होती, इतकी चिंगूस होती की अख्ख्या गावात तिच्या इतकी चिंगूस कोणी नव्हती. ती शेजारणीच्या इथं जर पीठ उसणं आणायला गेली तर तिच्यातून आणताना असं ते चुपून चुपून आणायची आणि आपलं देताना असं असं करून द्यायची. इतकी चिंगूस होती. आणि योगायोगानं तिनं 2000 रुपये किलोचं तूप घेतलं आणि त्या तुपात पडली माशी. बाईनं ती माशी अशी उचलली, त्या तुपात अशी पिळली आणि मग बाहेर टाकली. याला म्हणायचं मक्खी चूस. विठ्ठल हो. याच्याही पेक्षा आणखीन कंजूसचं एक उदाहरण सांगतो जुन्या काळातलं. जुन्या काळात नावी आपल्या घरी येऊन दाढी कटिंग करायचा. आता आपल्याला त्याच्याकडे जावं लागतं. मग असाच एक नावी घरी आला दाढी कटिंग करायला आणि घरी आल्याच्या नंतर त्यानं त्या माणसाची दाढी कटिंग वगैरे केली. त्यावेळेला 50च पैशाला दाढी कटिंग होती. मग ज्याची दाढी कटिंग केली त्याने 1 रुपया काढून दिला. तो नावी म्हणला, आता काय माझ्यापाशी तुला 50 पैसे परत द्यायला नाहीत. एक काम कर, दुसऱ्या वेळेस मी दाढी कटिंग करायला आलो की तुम्हाला 50 पैसे देऊ नको, बरोबर होऊन जाते. आता तो होता चुंगूस. आता हा नावी निघून गेला, पण याच्या डोक्यातलं निघून जाईना की आपल्या नाव्याकडे 50 पैसे राहिले. मग जेवाय बसलं तरी त्याच्या डोक्यात तेच, नाव्याकडे 50 पैसे राहिले, नाव्याकडे 50 पैसे राहिले. जेवण करून झोपला तरी त्याच्या डोक्यात तेच, नाव्याकडे 50 पैसे राहिले, नाव्याकडे 50 पैसे राहिले. आणि तितक्यात त्याने बायकोला आवाज दिला, ए पप्प्याची माय इकडे. ती म्हणली, काय हो? काही बी काम पडलं की पप्प्याची माय काहीतरी स्वतःहून करी जा. अगं तो म्हणला, तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? अगं नावी सकाळी आपल्या घरी आलता. ती म्हणली, हो आलता. त्यानं माझी दाढी कटिंग केली. ती म्हणली, दाढी कटिंग नाही करायचं का? टकुऱ्या दगड घालीन का तुमच्या? नाव्याचं कामच आहे दाढी कटिंग करायचं. मग पुढचं सांगा. तो म्हटला, नाव्यानं माझी दाढी कटिंग केल्यावर मी त्याला 1 रुपया दिला. ती म्हणली, हो दिला, पण दाढी कटिंगचे 50च पैसे झाले होते आणि 1 रुपया त्याच्याकडे शिल्लक राहिला. ती म्हणली, मग त्याला मी काय करू? तो म्हणला, तू जाय आणि नाव्याकडे जाऊन चप्पी करून ये, म्हणजे आपले 50 पैसे. मग इथून ज्याची सुरुवात आहे तो काय दान करणार आहे? विठ्ठल. हो. आणि म्हणून दान देण्यासाठी सुद्धा उदार अंतकरणाची माणसं लागतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपलं गाव उदार आहे, आपलं गाव छान आहे महाराज, की आपल्या गावामध्ये सुंदर असे कार्यक्रम पार पडतात. म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कारण आपण बुद्धिमान भारत देशातले बुद्धिमान नागरिक आहोत महाराज. ज्या देशात संत महात्मे घडले, ज्या देशात काय झालं? कुत्र आलं होय, येऊ द्या ना मग, काय त्याला पुन्हा उद्या कोणी म्हणाय नको किंवा चाळक महाराजाचं कीर्तन होतं, कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, वातावरणामुळे कुत्र सुद्धा होतं. विठ्ठल. हो. काय सांगत होतो? गेलं ध्यानातून. नाही. मग बुद्धिमान भारत देशातले आपण नागरिक आहोत महाराज. आणि म्हणून ज्या देशात संत महात्मे घडले, ज्या देशात थोर महापुरुष घडले, ज्या देशात वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज घडले, माझे छत्रपती शिवाजी महाराज घडले. अहो, या देशामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारे माझे राष्ट्रसंत भगवान बाबा घडले. आणि त्या बीड जिल्ह्यातले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आपण माणसं आहेत. आणि म्हणून आपण बुद्धिमान माणसं आहेत, पण आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी करा. किती बुद्धिमान माणसं आहेत? ऐका, आणखीन एक दृष्टांत सांगतो. एक 5-6 इंजिनियर लोक दादा एका वाकड्या तिकड्या पाईपातून एक दोरी बाहेर काढायचा प्रयत्न करत होते. जमिनीच्या आतमध्ये पाईप होता, पण काही केलं ना त्या वाकड्या तिकड्या पाईपातून दोरीच बाहेर निघत नव्हती. मग कंटाळून त्यांनी काय केलं, असे खाली बसले, म्हणले जाऊ द्या, दोरी काय आता निघत नाही. मग सर्वसाधारण दादासारखा शेतकरी असा तिथून चालला होता. तो म्हणला, का हो इंजिनियर साहेब, तुम्ही काय करता? ते म्हणले, आम्ही या वाकड्या तिकड्या पाईपातून दोरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही केल्या निघत नाही. ते म्हणले, मी काढू का? ते इंजिनियर म्हणले, आम्ही एवढ्या डिग्र्या घेऊन बसलोत गप, आणि याला काय निघणार आहे? पण तो हुशार होता शेतकरी.
त्यानं सर्वसाधारण एक कडब्याची अशी पेंड्याची वळी होती, त्याच्यात हात घातला, एक उंदीर धरून काढला दादा. ते उंदराच्या शेपटीला ती दोरी बांधली आणि ते उंदीर त्या पायपात सोडला. इकून उंदीर पायपात सोडला की तिकूनच निघला आणि त्याच्याबरोबर दोरीही निघली आणि उंदीर सोडून दिला. आणि मग इंजिनियर म्हणले खऱ्या अर्थाने बुद्धिमान कोण आहे तर सर्वसाधारण शेतकरी आहे की ज्याचं इंजिनियरच्या डोक्यापेक्षा जास्त डोकं चाललं. असे महाराज बुद्धिमान आहेत आपले माणसं. पण आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या ठिकाणी करा. आपल्या बुद्धीचा वापर एखाद्याचं चांगलं करण्यासाठी करा, एखाद्याचं वाईट करण्यासाठी करू नका. आपल्या बुद्धीचा वापर एखाद्या सत्कार्यासाठी करा, सत्कार्यात आडवं येण्यासाठी करू नका. ही महत्वाची गोष्ट सांगतो. नाही तर लोक आपल्या बुद्धीचा वापर कुठं कसा करते काही सांगता येत नाही. आता एवढाच दृष्टांत सांगतो ना, अभंगाकडे जाऊ. जास्त वेळ आपल्याला लावायचा नाही, वातावरणामुळे लवकर उरकून घ्यायचंय. एवढा दृष्टांत सांगतो आणि चिंतनाकडे वळतो. एकदा काय झालं, नवरा बायकोचे भांडणं झाली आणि भांडणं झाल्यावर नवरा राग घराच्या बाहेर गेला. रात्रीचे 12 वाजले तरी त्याचा यायचा पत्ता नाही, 1 वाजला तरी यायचा पत्ता नाही. हिनं घराला कडी लावून घेतली, निवांत झोपली. मग 12-1 वाजायच्या आसपास तो आला आणि दरवाजाला थाप मारली. दरवाजा उघड. ती म्हणली मी दरवाजा उघडणार नाही. तो म्हणला तू नाही दरवाजा उघडला की मी लात घाली. यानं जोरात लात घातली, त्याच्याच पायाला लागलं पण दरवाजा उघडला नाही. तो म्हणला तू दरवाजा उघडतीस का नाही. ती म्हणली मी दरवाजा उघडणार नाही. तो म्हणला तू जर नाहीच दरवाजा उघडला तर मी या समोरच्या विहिरीमध्ये उडी टाकून जीव देईन. ती म्हणली बिनधास्त द्या. मग हा होता हुशार. यानं काय केला, चांगला त्या पकवाचा एक दगड उचलला आणि त्या विहिरीत टाकला. दगड टाकल्याबरोबर तो आवाज तिच्या कानावर गेला आणि मग ती घरात म्हणली माय मेल्यानं खरंच उडी हाणली का काय. जवळच बाहेर पळत आली, त्याच्यात काहीच नव्हतं. तवर हे घर उघड होतं, मध्ये गेला ना आतून कडी लावून घेतली आणि मग ती राहिली बाहेर आणि हे गेला मध्ये. आणि मग ती आली, उघडा दरवाजा. तो म्हणला आता पस्तूर काय कीर्तन सांगत होतो काय, दरवाजाच उघड म्हणत होतो ना, उघडलास का नाही. मग असं प्रत्येक जण आपल्या बुद्धीचा वापर कुठेही कसाही आणि कधीही करू शकतं महाराज. पण खऱ्या अर्थाने अशा वाईट गोष्टींसाठी आपल्या बुद्धीचा विचार करू नका, उपयोग करू नका. तर एखाद्याचं चांगलं करण्यासाठी करा. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला सगळे सांगतात की भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. एखाद्याच्या वाट्यामध्ये गुलाबाचं फुल होऊन उभा राहता येत नसेल तर राहू नका, पण एखाद्याच्या वाट्यात येड्या बाबळीचा काटा तरी होऊन उभा राहू नका. आणि म्हणून महत्वाची गोष्ट सांगतो, सुंदर असं कार्यक्रम आहे, सुंदर असे कीर्तन ऐकायला तुम्ही आलात म्हणून एका गोष्टीचं पालन करा. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. विठ्ठल मग जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती करणं हे माणसाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपण कर्तव्य दक्षपणे पार पाडलं पाहिजे. कारण चांगला बंगला बांधणं, चांगली जमीन घेणं, चांगली विहीर खाणं, मुलांना शिकवणं, शाळा शिक्षण करणं, या सर्व संसार प्रपंचातल्या गोष्टी करणं म्हणजे आपण आपल्या कर्तव्यातून पार पडलो तसं नाही. तर ज्या वेळेला आपण भगवंताची भक्ती करू, ज्या वेळेला आपण भगवंताचं नाम चिंतन करू, खऱ्या अर्थाने त्याच वेळेला आपली जन्माला आल्याची सार्थकता होणार आहे. अन्यथा आपली जन्माला आल्याची सार्थकता होणार नाही महाराज. कारण भगवान परमात्म्यानं आपल्याला हा नरदेह दिलाय. तो नरदेह आपल्याला कशासाठी दिलाय तर देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं देवाचं भजन करण्याकरिता नरदेह दिला, पण तो हा झाला फाटा बाधिकेचा. याला संसाराची बाधा लागली, हा फक्त संसाराच्याच मागं पळू लागला आणि हा फक्त संसारच करू लागला. मग खऱ्या अर्थाने जन्माला आल्याच्या नंतर भगवंताची भक्ती करणं आपलं कर्तव्य. मग तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की बाबा आपल्या पोरानं सांगितलं की जन्माला आल्याच्या नंतर भक्ती करणं हे आपलं कर्तव्य, देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य. मग आपण सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी काही प्रयत्न केला पाहिजे. मग भगवंताच्या प्राप्तीचे काही उपाय आहेत का? आहेत ना महाराज. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. शास्त्रशुद्ध भाषेमध्ये दादा याला अष्टांग योग असं म्हणतात, तुमच्या वाचण्यातला आला असेल. या अष्टांग योगाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करता येते. पण खरं सांगू, हे योगयाग करणं आपल्याच्याने शक्य नाही. कारण ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या अभंगाचं आपण चिंतन करतोय ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत सांगतात की योगाची या वाटा जे का निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. किंवा मग याच्याही पुढे हरिपटात सांगतात की योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म.
ते योगयाग केल्याच्या नंतर ते सिद्ध अवस्थेला जाईल का नाही माहित नाही, पण दंभ प्राप्त होतो, अहंकार प्राप्त होतो, अभिमान प्राप्त होतो. आणि म्हणून योगयाग करणं आपल्याच्याने शक्य नाही. कारण जिथं आपण कीर्तनात 2 तास नीट बसू शकत नाहीत, तिथं आपण योगयाग काय करणार आहेत? अहो महाराज, काही लोक कीर्तनात नीट बसत नाहीत. आता आपल्या चिंचळ्यातले लोक नंबर 1 कीर्तनात बसतात महाराज, नंबर 1. नाही तर काय गावातले लोक असे भली मोठी एक रांग असती लोकांची, पण मागचे माणसं मागच्या मागत खिशातली तंबाखू काढतेत बी, मळतेत बी, खातेत बी, तिथंच थुकून घरी जातेत, तरी कुणाला मेळ लागत नाही. असेही काही लोक कीर्तनात बसणारे असतात महाराज. माझ्या कीर्तनात एक म्हातारी अशी थोडी आड बाजूला बसली, म्हणजे अशी थोडी साईडला बसली, जशी दादा बसली तशी अशी थोडी पलीकून. आणि मग माझं कीर्तन असं रंगात आलं आणि त्या म्हातारीनं असं करायला सुरू केलं. मी म्हणलं, म्हातारीच्या काय अंगात आलं का काय? मग मी कीर्तन असं थांबवलं. मला कीर्तनात बोलायचा नाद आहे. म्हणलं, आजीबाई काय होतंय तुम्हाला? आजीबाई म्हणली, तू हो कीर्तन सांग. कारण म्हातारे माणसं कधी कुठं काय बोलते आणि कसं बोलते सांगताच येत नाही महाराज. लोई त्यांना बोलायचा नाद आणि चौकशा करायचा इतका नाद. आपण ज्ञानेश्वर महाराजासारखा मित्र घरी घेऊन जावं, लगेच विचारणार कोण आहे, कुठं आलाय, कशाला आलाय, काय काम आहे, कशाचं काम आहे, म्हणजे चौकशा करायचा नाद असतो. बघा तुम्ही, एखादी सर्वसाधारण आपली आजीमाई अशी वट्यावर बसलेली असावं आणि एखादी सुनबाई अशी टोपलं घेऊन जायलेली असावं, लगेच ती तिला म्हणणार, ए पोरी कोण आहे ग तू? तीन म्हणा, ओ मी त्या पलीकडल्या गलीतल्या पाटलाची सून आहे. बरं मग कुठं चालली? तिनं म्हणा, मी चालली शेतात. बरं सासूबाई घरीत आणि मी शेतात चालले. बरं एकटीच चालली. जाऊबाई गेली माहेराला. मग म्हातारीनं ग बसावणं. म्हातारी लगेच म्हणणार, बरे बाई सासू बसली घरी, जाऊ गेली माहेराला आणि एकटीला धाडं राहणार. हाय का नाही भांडणं लागायचे धंदे? मग असं म्हाताऱ्या माणसाला बोलायचा नाद असतो. तसं ती म्हातारी म्हणली, तू हो कीर्तन बघ, मला काय सांगू नको. म्हणलं, पण मला माझ्या कीर्तनात विक्षेप होतोय, तुम्ही असं का करताय ते सांगा. ती म्हणली, सांगते ऐक. ती म्हणली, मी घरून तुझ्या कीर्तनाला निघाले, कीर्तनात येऊन बसले, पण घरून कीर्तनाला येताना ते कुलूप लावलं, पण त्या कुलपाला असं उडून बघितलं नाही, म्हणून आता इथं बसून उडून बघत होते. पण एक सांगू, नुसतं कीर्तनात बसणं म्हणजे कीर्तन ऐकणं नाही, तर ज्या वेळेला तुम्ही काया वाचा मनाने कीर्तन ऐकाल, ज्या वेळेला तुम्ही काया वाचा मनाने कीर्तन श्रवण कराल, त्याच वेळेला कीर्तन ऐकल्याची सार्थकता होणार आहे. अन्यथा नुसते कीर्तन ऐकून तुम्ही स्वर्गाला जाणार नाहीत आणि नुसते कीर्तन सांगून आम्ही स्वर्गाला जाणार नाहीत. आपल्या सगळ्याच्या भेटी तिथे नरकात होत्या. आणि तिथं गेल्यावर मग तुम्ही मला म्हणता, चाळक महाराज आम्ही तर तुझं कीर्तन ऐकलं होतं तरी आम्ही नरकात आलोत, आणि मी तुम्हाला म्हणीन मी आता तुम्हाला कीर्तन सांगितलं होतं तरी बी मी नरकात आलोय. तिथं आपले भांडणं व्हाया बसले. आणि म्हणून आता सांगतो, लक्षपूर्वक कीर्तन ऐका. अगदी कीर्तन चांग होय अंग हरिरूप, किंवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. ही स्थिती आपल्याला कीर्तनामध्ये प्राप्त होणं फार महत्वाचे. नुसते कीर्तन ऐकून काहीच उपयोग नाही. मग योग याग ध्यान धारणा जप तप अनुष्ठान या सर्व गोष्टी आपल्याच्यानं करणं शक्य नाही. मग साधू संतांनी विचार केला की सामान्य जडजीवाला ही साधनं करणं शक्य नाही, आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी सोपं साधन सांगितलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, किंवा मग ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी, किंवा मग सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हे सोपं साधन साधू संतांनी आपल्याला सांगितलं. कशासाठी? भगवंताच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी. बरं, मोक्ष म्हणजे नेमकं काय माहित आहे तुम्हाला? ऐका, मी सांगतो. तुम्ही म्हणता तुला तर सांगावंच लागेल की. मोक्ष या शब्दाचा अर्थ आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याला मोक्ष असे म्हणतात. बरं, मोक्ष मिळावा असं वाटतं का कुणाला? आता मोक्षाच्या बाबतीमध्ये असं, मोक्ष हा प्रत्येकाला मिळावा वाटतो, पण मोक्ष कधी मिळत असतो हेच काही जणांना माहित नाही. बरं, कधी मिळत असतो मोक्ष? मेल्यावर मिळत असतो का जिवंतपणी? होय दादा, कधी? दादा म्हणते तूच बघ बाबा. आता ऐका, मोक्ष हा काहीला वाटतं मेल्यावर मिळत असतो, पण ज्या ज्ञानोबरायांच्या अभंगाचं आपण चिंतन करतोय ते ज्ञानोबराय म्हणतात एका ठिकाणी की जी माणसं म्हणतात आम्हाला मेल्यावर मोक्ष मिळेल, ज्ञानोबराय म्हणतात ती माणसं नुसती मूर्ख नाहीत, ती माणसं अतिमूर्ख आहेत. कारण मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल आणि ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. कारण दीप गेल्यावरी कैसा प्रकाश, ज्याप्रमाणे दिवा विजल्याच्या नंतर तो दिवा प्रकाश देऊ शकत नाही, त्याप्रमाणे हा दिवा विजल्याच्या नंतर या दिव्याला मोक्षाचा प्रकाश मिळू शकत नाही. आणि म्हणून आपण आहोत तोपर्यंतच मोक्षाचा आनंद आपल्याला अनुभवायला येणं हा खऱ्या अर्थाने मोक्ष आहे महाराज. मग मोक्ष मिळावा असं आपल्याला वाटतं, पण मोक्ष मिळावा असं जरी आपल्याला वाटत असलं तरी मोक्ष मिळावा याच्याकरिता प्रयत्न करणारी फार माणसं कमीत. आणि व्यवहाराचा सिद्धांत असा आहे की प्रयत्न केल्याशिवाय कोणाला काहीही मिळत नाही.
प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सर्वसाधारण संसार प्रपंचातल्या गोष्टी, घर बांधायचं असलं प्रयत्न करावे लागतात, सप्ताह करायचा असला प्रयत्न करावे लागतात, शेती करायची असली प्रयत्न करावे लागतात, किंबहुना शेती घ्यायची असली तरी प्रयत्नच करावे लागतात. एक जण माझ्याकडे आला, आमचे सगळे भजनी मंडळी एकाच जागेवर बसलेले होते. म्हणलं आपल्याला जमीन घ्यायची, आपल्याला शेत घ्यायचंय. मग आम्ही म्हणलो, का रे बाबा तुझ्यापाशी किती पैसे जमीन घ्यायला? तो म्हणला माझ्यापाशी पैसेच नाहीत. मग मी सहज विचारलं, का रे तुझ्यापाशी पैसे तर नाहीत, मग कशावर जमीन घ्यायची? तो म्हणला तुमचं एक कीर्तन ऐकल्याचं पुण्य आहे ना. मी म्हणलं भाऊ तो जमिनीवाला तुला तर हानीनच, पण तुझ्या बरोबर मला बी हानीन. म्हणजे मला सांगायचंय काय की सर्वसाधारण संसार प्रपंचातल्या गोष्टी मिळवण्याकरिता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर अनमोल असा मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, हे लक्षात ठेवा. मग मोक्ष मिळावा असं आपल्याला वाटतं, देव भेटावा असं आपल्याला वाटतं का? देवाने आपल्याला भेट द्यावी. तुम्ही म्हणता जर देव भेटावा असं आम्हाला वाटत नसतं तर एवढं पाऊस आहे, आभाळाचं वातावरण आहे, विजा चमकत्यात, तरी आम्ही कीर्तनाला आलोत. कुठंतरी देव भेटावा असं आम्हाला वाटतं, कुठंतरी भगवंताविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे, भावना आहे, श्रद्धा आहे, म्हणूनच आम्ही कीर्तनाला आलोत. मग देव भेटावा असं प्रत्येकाला वाटतं, कारण देवाविषयी आपल्या डोक्यामध्ये एक भावना बसलेली की देव आपल्याला भेटेल. देव आपल्याला भेटल्यावर आपण देवाला काहीतरी मागू आणि देव आपल्याला काहीतरी देईल आणि आपला संसार प्रपंच सुखाचा होईल, अशी एक वेडी भावना आपल्या अंतःकरणामध्ये असते. पण खरं सांगू, देव आपल्याला भेटावा या अवस्थेपर्यंत आपण जात असताना आपण देवाला काहीतरी मागावं ही आपली अवस्था राहत नाही. मग देव भेटावा असं आपल्याला वाटतो, पण काही लोक म्हणतात तुमचा देवच नाही. महाराज, आजपर्यंत एखादा मुस्लिम तुम्ही बघितला नसेल की तो म्हणतो आमचा देव नाही. आजपर्यंत एखादा ख्रिश्चन बघितला नसेल, तो म्हणतो आमचा देव नाही. आजपर्यंत एखादा ईसाई बघितला नसेल की तो म्हणतो आमचा देव नाही. पण आजपर्यंत कितीतरी सर्वसाधारण हिंदू बांधव बघितले असतील की ते म्हणतात आमचा देव नाही. पण खरं सांगू, देव नाही असं कधी म्हणू नका, देव आहे असं म्हणा. का? कारण वारं सुटलंय. विठाल हो, कारण आपले संत महात्मे सांगतात की देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव कोटे नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. किंवा वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. प्रत्येक चराचरात तो भरलेला आहे, प्रत्येक घटाघटात तो व्यापक आहे, आणि म्हणून देव नाही असं म्हणण्यापेक्षा देव आहे असं म्हणा. मग काही लोक म्हणतात तुमचा देव नाही, काही लोक म्हणतात तुमचा देव आहे पण तो आम्ही बोलवल्यावर येत नाही. कोण म्हणतं देव येत नाही? कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम शबरी के जैसा बुलाते नहीं. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, संत नामदेव के जैसा खिलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही? 100% देव येतो. जो देव ज्ञानोबरायांसाठी आला, जो देव तुकोबरायांसाठी आला, जो देव माझ्या प्रत्येक संतांसाठी आला, तो देव आहे ना, तो तुमच्या आमच्यासाठी सुद्धा महाराज येईल, पण त्याला बोलवणारा तसा लागतो. आणि जर नाही ना देव आला तर देव का नाही येणार ते सुद्धा सांगतो, ऐका. कपडे झाले छोटे लाज कुठून येणार, धान्य झाले हायब्रिड ताकद कुठून येणार, फूल झाली प्लॅस्टिकची सुगंध कुठून येणार, चेहरा झाला मेकअपचा रूप कुठून येणार, भोजन झाले हॉटेलचे तंदुरुस्ती कुठून येणार, प्रोग्राम झाले केबलचे संस्कार कुठून येणार, माणसं झाली पैशाची दया कुठून येणार, आणि जर देवाचे भक्तच झाले स्वार्थी तर तो भगवंत कुठून येणार, तो भगवंत कुठून येणार. आणि म्हणून देव यावा वाटत असेल तर निस्वार्थपणे त्या देवाची भक्ती करावी लागेल, तर तो देव येईल. अन्यथा देव तर येणारच नाही, पण पाऊस मात्र नक्की येईल. मग साधू संतांनी विचार केला की सामान्य जड जीवाला साधन करणं शक्य नाही, आणि म्हणून त्यांनी आपल्यासाठी सोपं साधन सांगितलं की तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. बरेच प्रमाण दिले, आणखीन प्रमाण द्यायचे होते पण लक्षात येणार. विठ्ठल हो, सगळ्या धावपळीमुळे सुरुवातीपासून म्हणजे जसा सप्ताह उभा करायचा ठरलं तसं सगळी धावपळ, आणि अगदी आज सुद्धा सुरुवात करायची असल्यामुळे सगळी धावपळ. त्याच्यामुळे अचानक येऊन उभा राहिलोय. आता जसं आठवण जसं सुचन तसं सांगायचंय. आणि म्हणून साधू संतांनी विचार केला की सामान्य जड जीवाला ही साधनं करणं शक्य नाही, आणि म्हणून
त्यांनी आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं, त्यांनी आपल्याला देवाचं भजन करायला सांगितलं. पण ज्या वेळेला साधू संतांनी लोकांना भजन करायचं सांगितलं त्यावेळेला लोक म्हणले त्याचा फायदा काय? कारण फायदा असल्याशिवाय कुणी काहीही करत नाही महाराज. प्रत्येक जण काही ना काहीतरी फायद्यासाठी करतं. मला सांगा, शेतकरी माणसं शेती करतात कशासाठी करतात? जेणेकरून शेती केल्यावर आपला फायदा व्हावा म्हणून शेती करतात. व्यापारी लोक व्यापार करतात, व्यापारासाठी या गावावरून त्या गावावर जातात. कशाकरिता जातात? जेणेकरून व्यापार केल्यावर आपला फायदा व्हावा म्हणून करतात, व्यापार करण्याकरिता जातात. मग प्रत्येक जण काही ना काहीतरी फायद्यासाठी करते. पण काही लोक असे विचित्र असतात, फायदाच होऊ देत नाहीत, पैसे बुडवितात. ऐका, एक दृष्टांत सांगतो. एक माणूस असा रस्त्याने चालला होता आणि तो माणूस रस्त्याने जात असताना पाठीमागून एक मोटरसायकलीवाला आला आणि सहज मोटरसायकलीवाल्याचा त्याला धक्का लागला. आता ज्याला धक्का लागला तो इतका भांडकुदळ होता, इतका भांडकुदळ होता की बघायचंच काम नाही. आणि काही काही असतात महाराज माणसं भांडकुदळ, इतके भांडकुदळ असतात की विचारूच नका. आता आणखीन दृष्टांत आठवला म्हणून सांगतो महिला मंडळ तुमच्यासाठी, कारण तुमची संख्या थोडी जास्त आहे. एका गावात एक बाई होती, इतकी भांडकुदळ होती की ती दररोज कुणाच्या नाही कुणाच्या इथं भांडल्याशिवाय निहिरीची भाकरच खात नव्हती. आधी कुणाच्या इथं तरी भांडायची मगच निहिरीची भाकर खायची. पण योगायोगानं महिला मंडळ झाला असं, ती सलग 4 दिवस एकाच घरी भांडली. आणि 4 दिवस एका घरी भांडल्यावर त्या घरचे माणसं गेले वैतागून. मग त्यांनी आपले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील सगळे बोलून घेतले. मग सरपंच म्हणले, का हो तुम्ही कशाला बोलून घेतलं? ते म्हणले, ते आपल्या गावातले अमुक बाई दररोज कुणाच्या नाही कुणाच्या इथं भांडल्याशिवाय जेवतच नाही. ते म्हणले तिचा नित्य नियमच आहे, ती भांडल्याशिवाय जेवत नाही. मग म्हणले काय करायचं? म्हणले द्या ना तिच्या सगळ्या गावात बाऱ्या लावून, आम्हीच काय गुत घेतलं का तिचं भांडणं करायचं? मग सगळ्या सरपंच कमिटीनं सदस्य वगैरे सगळ्यांनी ठराव केला आणि त्या बाईला घरात नेमून दिली. मग आता रोज एकीच्या इथं, आज चंद्रभागा आत्याच्यात, उद्या जिजीच्यात, उद्या वहिनीच्यात, पुन्हा काकूच्यात, असं प्रत्येकाच्या इथं तिला एका दिवसाची बारी लावून दिली. आता दुसऱ्या दिवशी ज्यांच्या इथं बारी होती त्या सासून आता आधीच घाबरल्या, म्हणले आता आपलं काय खरं नाही, आधीच घर जायला लागले तितक्यात पुन्हा उद्या भांडा येणार आहे, त्याच्यामुळे काय खरं नाही म्हणले आपलं. पण त्या दोघी सासूना हुशार होत्या, त्या म्हणल्या ती भांडायला आली की आपण तिला बोलायचंच नाही, नाही बोलल्या भांडण होईन का? दोघीनं तसं ठरवलं. म्हणले आपण ती आली की बोलायचंच नाही. त्यांनी ठरवलं, पण ती बी येताना अशी आली की जसं भांडायचा तिचा मूडच नाही. मग यांना वाटलं तिला बोलावं, कारण आज काय मूड नाही तिचा, आज फक्त पावसाचा मूड आहे. आणि मग ती भांडायला आल्याच्या नंतर या तिला बोलल्या, आणि बोलल्याच्या नंतर ती म्हणली, का हो चुलचेतलेले आहे का हो, इस्तू न्यायचाय मला चुलचेत व्हायला? त्या म्हणले आहे ना इस्तू, घेऊन जा. पण सासू म्हणली, का हो तुम्ही इस्तू न्यायला तांब्या वाटी परात काहीतरी आणायचं ना, काहीच आणलं नाही. ती म्हणली, कायची काय गरज आहे, टाकी म्हणली माझ्या पदरात. ती म्हणली तुझा पदर जळण ना. ती म्हणली जळू दी मोहा पदर, जळू दी मोह घरदार, जळू दी मोह खानदान, जळू दी म्हणून जी भांडायला सुरू केलं. दुपार पस्तूर भांडत होती. आता त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यांच्या इथं बारी होती ती सासू तर आधीच राहुल भैयाची इथून सलाईन लावून आणली. आणि मग सून हुशार होती. सून म्हणली, आता बाई तुम्ही अजिबात भांडायचं नाही. ती भांडायला आली की 3 मी, आम्ही आमचं बघून घेतो, तुम्ही घराला आतून कडी लावायची मध्ये बसायचं. मग ठरल्याप्रमाणे ती आतून कडी लावून बसली. ही बाहेरून आली, का ग पोरी कुठे तुझी सासू, काय काम आहे? अगं भांडायची बारी माझी तिच्याकडं. अहो आमच्या आत्याबाई भांडणं खेळायच्या तयाऱ्या करायला गेल्यात. काय तयारी करायला गेल्यात? आमच्या आत्या चप्पी करायला गेल्यात. ती म्हणली मला कमी समजतीस, ती बी गेली चप्पीच करून आली. ए पोरी कुठे तुझी सासू? अहो आमच्या आत्याबाई अनेक भांडणं खेळायची तयारी करायला गेल्यात. काय तयारी करायला गेल्यात? आमच्या आत्या चप्पीला शेंदूरून तेल लावायला गेल्यात. ती म्हणली मला कमी समजतीस, गेली चप्पीला शेंदूरून तेलच लावून आली. ए पोरी कुठे तुझी सासू? ती म्हणली अहो एवढं करून बी आमच्या आत्या तुम्हाला भेल्या आणि या समोरच्या आडातच उडी टाकून बसल्यात लपून. मग तिनं त्या आडात असं डोकून बघितलं, तिला तिचंच चेपीला शेंदूरून तेल लावलेलं मुंडकं दिसलं. म्हणली बघते तुझ्याकडे म्हणून मग ज्ञानेश्वर महाराज मध्ये उडी हाणली. जी गेली ती अजून आली नाही. विठ्ठल महाराज आपल्या परिसराचं वैभव बाबासाहेब महाराज इंगळे त्यांनी स्वतः लिहिलेला विनोद आहे महाराज. माणसं होऊन जातात पण त्यांच्या आठवणी राहतात. असे कितीक तरी विनोद आहेत महाराज. ते विनोद जर सांगायला लागलं तर असं वाटतं जो कीर्तनकार कीर्तन सांगतोय त्याचाच हा विनोद आहे काही की, पण ते विनोद त्यांचे असतात महाराज. आणि म्हणून असे माणसं होऊन जातात. मग तो रस्त्याने जाणारा असा माणूस होता आणि सहज त्याला मोटरसायकल वाल्याचा धक्का लागला. तो म्हणला मी तुला कोर्टात नेणार, तुझ्यावर केस टाकणार आणि तुझ्यावर खटला चालविणार. आता हा माणूस म्हणला याच्यावर केस टाकल्याच्या नंतर हा आपल्यावर केस टाकील आणि आपले भांडणं कोर्टात नेण्यापेक्षा आपण मिटून घेतलेलं बरं राहील. त्याने एक वकील गाठला. वकिलाला सांगितलं, वकील साहेब 1 दिवसात माझी कोर्टातून सुटका करा, काय पैसे घ्यायचे तर घ्या.
वकील म्हणला 10,000 रुपये घेईन, एका दिवसात सुटका करतो. आणि मग दोघांचं पक्क ठरलं. पण वकील म्हणला तुम्ही काय करा, एका ओळखीच्या डॉक्टरकडे जा आणि तुमच्या नावाने एक येड झालं असं सर्टिफिकेट दवाखान्यातून आला की तुम्हाला येड लागले किंवा तुम्हाला येडपणाच्या गोळ्या सुरू आहेत. मग त्याला नेमकं काय काय होईल कळाना. तो गेला आणि येडपणाच्या गोळ्या सुरू आहेत असं सर्टिफिकेट आणि कागद आणले आणि वकिलाला दिली. वकील म्हणला एक काम करायचं, उद्या तुम्ही कोर्टात गेलात, तुम्हाला कुणी काही विचारू द्या, तुम्हाला कुणी काही सांगू द्या, तुम्ही फक्त एक करायचं, कुणी काही विचारलं की फक्त हसायचं. एवढं करायचं. आम्हाला हे तर लई सोपं आहे राव. मला कीर्तन सांगायचं असलं तरी अभंग पाठ करायचे, गाथे वाचायचे, ग्रंथ वाचायचे, तरी कीर्तन कुणाला पटत कुणाला नाही पटत. पकवास वाजवायचं म्हणलं तरी रात्र दिवस ते रियाज करायचा, बोट फोडून घ्यायचे, किती कुठाने करावं लागतात. हे लई सोपं आहे. मला नुसतं ह्या करायचं जमतंय, म्हणला नंबर 1 जमतंय. मग दोघाचा पक्का ठरलं. दुसऱ्या दिवशी कोर्टात गेले. याला एकूण उभा केलं, त्याला एकूण उभा केलं, याचा वकील इकून त्याचा वकील तिकून. आणि मग त्याच्या वकिलाने याला प्रश्न विचारला, का हो तुम्ही मुद्दाम त्यांच्या अंगावर गाडी घातली का? ते म्हणला तो म्हणला का हो त्यांचा आणि तुमचा काय पूर्वीचा दुश्मन दावा आहे का? तो म्हणला आता नेमकं त्या बसलेल्या लोकांना बी तिथलं कळानं नेमकं काय होईल. मग ते वकील न्यायाधीश म्हणले, का हो या माणसाला काय येड लागलंय का? काही विचारलं तरी हसायला लागलाय. आणि मग त्याचा वकिलाला म्हणला, हो याला येडपणाच्या गोळ्या सुरू आहेत, हे येड आहे, चुकून गाडी चालवायला बसलं आणि त्याच्या अंगावर गाडी गेली. मग कोर्ट नाही, खटला नाही, काहीच नाही. जा म्हणले घरी. येडाय माणसावर कुठं असते का म्हणला. कोर्टाने खटला. गेले घरी. मग घरी गेल्यावर या दोघांचं चहा पाणी झालं. आणि मग वकील म्हणला, कसं काय आपल्या डोक्यानं केलं का नाही काम? एकाच दिवसात तुम्हाला कोर्टातून सुटका मिळाली, आता काढा माझे 10,000 रुपये. तो म्हणला हॅ विठाल. असे काही विचित्र माणसं असतात, फायदा व्हायच्या टायमालाच घोटाळा घालतात. आणि म्हणून साधू संतांनी लोकांना सांगितलं तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं नाम चिंतन करा. मग साधू संतांनाही लोकांना विचारलं की आम्ही देवाचं भजन करू, आम्ही मुखाने हरी हरी म्हणू, पण त्याचा फायदा काय होईल? त्यावेळेला ज्ञानोबरायानं फायदा सांगितला पहिल्याच्या. हरी उच्चार अनंत पापरास, हरी उच्चार अनंत पापरास, हरी उच्चार अनंत पापरासी, हरी उच्चार अनंत पापरासी. जातील लयाची शन मात्रे, जातील लयाची शन मात्रे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. जातील लयाची शन मात्रे, जातील लयाची शन मात्रे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. अभंगाच्या प्रथम चरणात माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं की हरी उच्चारणी अनंत पापरासी, जातीन लयाक शिक्षण मात्रे. एकदा तुम्ही देवाचं भजन केलं की तुमच्या जीवनातलं सगळं पाप क्षय होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल, समाप्त होऊन जाईल. आता ज्ञानोबरायांनी या दुसऱ्या चरणामध्ये 2 शब्द फार महत्वाचे वापरले. एक शब्द वापरला राशी आणि एक शब्द वापरला अनंत. आता राशी या शब्दाचा अर्थ आहे मोजमाप नसलेले धान्याचे ढिग. जुन्या काळात त्याला राशी म्हणायचे. अशा अनंत पापाच्या राशी तुमच्या जीवनातल्या संपून जातील एकदा देवाचं भजन केल्याच्या नंतर. हरी उच्चारणी अनंत पाप राशी. आता अनंत शब्द एक महत्वाचा आहे, कारण अनंत या शब्दाला शेवटच नाही आणि ज्या शब्दाला शेवट नाही त्याला अनंत म्हणतात. आता संख्याशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला, मोजमाप लावायचं तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंकू, जलादी शंकू, अंत्या, माध्या, पराध्या, धनु, महाधनु, आशोहिनी आणि महाआशोहिनी असं संख्याशास्त्र लावलं जातं. पण माऊली म्हणले एकक नाही, दशक नाही, शतक नाही, हजार नाही, हरी उच्चारणी अनंत पापराशी. आणि एकदा देवाचं भजन केलं की जातीन लयाक शिक्षण मात्रे. एका क्षणात तुमच्या जीवनातलं पाप संपून जाईल, समाप्त होऊन जाईल. मग पुढे दृष्टांत सांगितला कसं संपून जाईल. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. वाळलेलं गवत अग्नीमध्ये टाकल्यावर जसं ते क्षय होऊन जातं तसं तुमचं पाप क्षय होऊन जाईल. एक जण म्हणला आम्हाला भीती वाटते. माऊली म्हणले भीती वाटायचं काहीच कारण नाही, पाऊस कीर्तन संपुष्ट येत नाही, तुम्ही काही काळजी करू नका. माऊली म्हणले तुम्ही काय करा,
भ्यायचं काही कारण नाही, कारण मंत्र हा एवढा सिद्ध आहे, मंत्र हा एवढा आघाद आहे की तुम्हाला कुणी काहीच करू शकत नाही. हरी उच्चारण मंत्रपै आघाद किंवा मंत्र हा आघाद पळे भूत बाधा भेने तेथे. आणि असं ज्या भगवान परमात्म्याचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, शेवटी त्या भगवान परमात्म्याचं सामर्थ्य सांगतात की माझा देव कसा आहे, माझा भगवंत कसा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ, ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ. ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ, ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ. हे ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ, ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ. ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ, ज्ञानदेव माने हरी माझा समर्थ. न करवे अर्थ उपनिषदा, न करवे अर्थ उपनिषदा. सदा हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. न करावे अर्थ उपनिषदा, न करावे अर्थ उपनिषदा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न कळावे अर्थ उपनिषदा. इतका श्रेष्ठ माझा देव आहे की याचं नामचिंतन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. आणि म्हणून धावत्या वेळामध्ये आपण अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला, कारण वातावरण थोडं खराब आहे आणि उगच लांबत बसलं आणि जास्त उशीर झाला आणि पाऊस आला आणि तुम्ही जर भिजलात तर पुन्हा तुम्ही म्हणायला नको किंवा महाराजाच्या कीर्तनाला गेलो तर भिजून गेलो. त्याच्यापेक्षा आपलं वेळेच्या आधी जिकडे तिकडे करून टाकू, कारण मी काय आता गावातलाच आहे. एकदा कीर्तन सांगून गेल्यावर पुन्हा वापस येणार नाही असं थोडंच आहे. रोजच तुमच्या संग राहिलेलं उद्या विचारा घरी या येऊन, काय कमी जास्त असलं तर, म्हणजे काही आणखीन याच्यातलं अभंगातलं कळालं नाही असं म्हणतो मी. आणि म्हणून पहिला दिवस असून तुम्ही चांगल्या संख्येने आलात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद.